श्री स्वामी समर्थ। माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। बघा, उद्या आहे उत्पत्ती एकादशी। या एकादशीच्या दिवशी आपण काही सेवा केल्या किंवा उपाय केले तर ते खूप प्रभावी ठरतात। उत्पत्ती एकादशी ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते। पुराणात उत्पत्ती एकादशीचे महत्त्व विशेष मानण्यात आले आहे। पौराणिक कथेमध्ये सांगितले आहे की एकदा भगवान विष्णू योग निद्रेत होते, जेव्हा मृल नावाचा राक्षस त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी आला आणि भगवान श्रीहरी विष्णूंच्या शरीरातून एका देवीची उत्पत्ती झाली आणि त्या देवीने युद्धामध्ये मृल नावाच्या राक्षसाचा वध केला। याने प्रसन्न होऊन एकादशी हे नाव भगवान विष्णूंनी त्या देवीला दिले आणि असा वरदान देखील दिला की जे पण एकादशीचे व्रत आणि पूजा करतात त्यांना सुख आणि सौभाग्य प्राप्त होते। तेव्हापासून एकादशीचे व्रत पाळले जाते। देवी एकादशी सोबत भगवान विष्णूंची ही पूजा केली जाते। श्रीहरींना प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अत्यंत खास व महत्त्वाचा मानला जातो। मान्यतेनुसार उत्पत्ती एकादशीच्या दिवशी काही सेवा व उपाय केल्यामुळे साधकाला त्याचे छान असे फायदे मिळतात। तर या एकादशीच्या दिवशी आपल्याला अशाच काही सेवा व उपाय करायचे आहेत। खूप वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि त्या काही संपायचं नाव घेत नाही। आता संकट येणार नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटांचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो। तसेच आपण मेहनत देखील घेत असतो, परंतु मेहनतीचे आपल्याला पाहिजे तसे फळ मिळत नाही। मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी तसेच प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची देखील प्रगती व्हावी, मग ते अभ्यासात असो किंवा नोकरी धंद्यामध्ये असो, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये। मग आपण इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्यावरती असणारे संकट, दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावेत, कोणत्या सेवा कराव्यात याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच बाजूला असणारे बेल आयकॉन देखील क्लिक करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपर्यंत तुम्हाला पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ व ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला विसरू नका। आता बघा, उत्पत्ती एकादशीच्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे। अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी देखील चालेल। बघा, ब्रह्ममुहूर्तावरती केलेली सेवा किंवा पूजा जी असते ती अत्यंत प्रभावी ठरते। तर या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील काही वस्तू टाकायच्या आहेत। या दिवशी आंघोळ करताना आपल्याला 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे, कारण एकादशीच्या दिवशी पवित्र नदीवरती स्नान करणे याला खूप महत्त्व आहे। पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही, म्हणून आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकू शकतो आणि हे पवित्र नदीवर स्नान करण्याचे पुण्य मिळवू शकतो। तसेच चिमूटभर हळद देखील टाकायची आहे, कारण हळद ही माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू यांना अत्यंत प्रिय आहे। त्यानंतर तिसरी वस्तू म्हणजे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आवळ्याचा रस टाकायचा आहे, कारण आवळा हा देखील भगवान श्री हरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे। आवळ्याचा रस नसेल तर तुम्ही आवळ्याची पाने टाकली तरी देखील चालेल, किंवा तुमच्याकडून जेवढ्या गोष्टी यामधल्या शक्य होतील तेवढ्या गोष्टी तुम्ही नक्कीच टाकू शकता। तुळशीची वाळलेली काडी देखील आपल्याला या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे। आता हे सर्व साहित्य पाण्यामध्ये टाकत असताना आपल्याला 7 नद्यांची नावं घ्यायची आहे। गंगे च यमुने चैवी गोदावरी सरस्वती नर्मदे, त्यानंतर सिंधू, कावेरी, जलेस्मिन सन्निधिते कुरु। आपण हा मंत्र आंघोळीच्या पाण्यामध्ये वस्तू टाकताना बोलायचा आहे, त्यामुळे आपल्याला तीर्थस्थानी स्नान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते। त्याचबरोबर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद देखील मिळत असतो। आता घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा एखाद्या व्यक्तीला तिच्या मागे कायम 7.5 लागलेली असेल, तिने कोणतेही काम हाती घ्या तिच्याच्याने ते पार पडत नाही, किंवा एखादी व्यसनाधी व्यक्ती असते
तिच्या देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू आपण टाकायच्या आहेत। अगदी घरातील लहान बाळ जरी असेल तरी त्याच्या देखील अंघोळीच्या पाण्यात या वस्तू आपल्याला टाकायच्या आहेत। वयोवृद्ध असो म्हणजेच घरातील कोणतीही व्यक्ती असो त्यांच्या अंघोळीच्या पाण्यात आपल्याला या सगळ्या वस्तू टाकायच्या आहेत। आता बघा, अनेक अडचणींना आपल्याला तोंड द्यावे लागते। म्हणजेच आपल्याला नोकरी आहे पण त्या नोकरीमध्ये आपल्याला प्रमोशन मिळत नाही, बढती मिळत नाही, किंवा म्हणावी अशी नवीन नोकरी मिळत नाही, व्यवसाय आहे पण तो बंद पडलेला आहे। अशा जर समस्या तुम्हाला उद्भवत असतील तर रोज अंघोळीच्या पाण्यामध्ये मध टाकायचा आणि मगाशी जो मी मंत्र सांगितला नद्यांच्या नावांचा तो मंत्र पठण करायचा आहे आणि त्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे। त्यामुळे आपल्या नोकरी व्यवसायातील ज्या समस्या असतील त्यांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे। आता या दिवशी आंघोळ झाल्यानंतर पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहे। पिवळ्या रंगाचे वस्त्र जर आपल्याकडे नसेल तर पिवळ्या रंगाचा रुमाल असेल तरी तो दिवसभर आपल्या जवळ ठेवायचा आहे। आता या दिवशी आपल्याला भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विधिवत पूजा करायची आहे। त्यासाठी भगवान विष्णूंना आपल्याला अगोदर अभिषेक करायचा आहे। अभिषेक करत असताना सर्वात प्रथम शुद्ध जलाने अभिषेक करायचा, त्यानंतर पंचामृताने करायचा, पुन्हा जलाने करायचा आणि असा अभिषेक करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। आता अभिषेक करण्यासाठी आपण जे पाणी घेतो ते पाणी अभिषेक झाल्यानंतर आपण स्वतः थोडं ग्रहण करायचं आहे। यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा आपल्यावरती सदैव राहते। अगदी घरातील सगळ्या व्यक्तींना हे पाणी तुम्ही थोडं थोडं देऊ शकता। त्यानंतर भगवान विष्णूंना तुम्हाला पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करायची आहेत। मग जे काही भगवान विष्णूंना प्रिय आहे म्हणजेच पिवळ्या रंगाची फुलं असतील, पिवळ्या रंगाची मिठाई असेल किंवा पिवळ्या रंगाची फळं आहेत ती अर्पण करायची आहेत। आता या दिवशी आपल्याला एका पानाचा उपाय करायचा आहे। आता तुळशी पत्र जे आहे ते भगवान श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे हे सर्वांनाच माहीत आहे। त्यासाठी आपल्याला एक तुळशीचं पान घ्यायचं आहे। ते खाली तुळशीच्या पडलेलं असेल तर एक घेतलं तरी देखील चालेल, कारण एकादशीच्या दिवशी तुळशीचं हे भगवान श्रीहरी विष्णूंसाठी निर्जली व्रत असतं, त्यामुळे आपण तुळस तोडू शकत नाही। शक्यतो जर तुम्ही अगोदर तुळशीचं पान ठेवून जर तोडून ठेवलं तर उत्तम, नसेल तोडलं तर तुम्ही खाली पडलेलं एखादं तुळशीचं पान घेऊ शकता। आता हे पान आपल्याला सर्वप्रथम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। जर तुमच्या घरामध्ये गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून ते पान स्वच्छ धुवून घ्यायचं। ते पान धुवून झाल्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण देवघरासमोर आसन घेऊन बसायचं आहे। कोणतीही सेवा करताना आसन घ्यावं, कारण जर आसन नाही घेतलं तर ती केलेली सेवा धरणी मातेला जाते, त्यामुळे आपल्याला आसन घ्यायचं आहे। आणि त्यानंतर देवघरासमोर बसून आपल्याला देवघरामधील दिवा सगळ्यात पहिल्यांदा प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे। त्या स्वस्तिकवरती आपल्याला अखंड अक्षदा टाकायच्या आहेत। त्यानंतर मातीची पणती घ्या किंवा कणकेचा दिवा बनवा। ही जी आपण सेवा करणार आहोत ती लक्ष्मी प्राप्तीसाठी, इच्छापूर्तीसाठी आहे आणि इच्छापूर्तीसाठी जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा कणकेचा दिवा बनवला जातो, त्यामुळे तुम्ही कणकेचा दिवा बनवा, कारण यासाठी या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध दिव्यामध्ये आपल्याला नसेल तर शुद्ध गाईचं किंवा मोहरीचं तेल टाकलं किंवा तिळाचं तेल चालेल। त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे। त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे। त्या प्लेटमध्ये अखंड तांदूळ ठेवायचे आहेत। हे तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत। तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे। आता हे नाणं स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे आणि त्या नाण्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि हे नाणं आपण त्या तांदळावरती ठेवायचं आहे। आणि ही प्लेट ती आपण माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांच्या जवळ ठेवायची आहे। त्यानंतर आपण तुळशीचं पान घ्यायचं आहे आणि त्या तुळशीच्या पानावर तुमची जी काही इच्छा मनोकामना आहे ती लिहायची आहे। मग अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नाही, किंवा आर्थिक टंचाई चालू आहे, मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही, घरामध्ये आजारपण आहे, ज्या काही तुमच्या समस्या आहेत त्या अगदी छोट्या एक वाक्यामध्ये, एका अक्षरामध्ये त्या पानावरती लिहायच्या आहेत। धनप्राप्ती लिहिलं तरी चालेल, कर्जमुक्ती लिहिलं तरी देखील चालेल, नोकरी मिळावी असं वाटत असेल तर त्या पानावरती तुम्ही नुसतं नोकरी लिहिलं तरी देखील चालेल।
आणि आपण हे जे काही पानावरती लिहिणार आहोत शब्द ते आपल्याला चंदनाने लिहायचे आहेत। त्यानंतर हे तुळशीचं पान आपल्याला त्या नाण्यावरती ठेवायचं आहे आणि आपल्याला काही सेवा देखील करायच्या आहेत, तरच आपण जो काही उपाय करत असतो तो सफल ठरत असतो। तर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। त्यानंतर आपण विष्णू सहस्त्रनाम हे देखील 1 वेळा पठण करायचं आहे। यामध्ये भगवान श्री हरी विष्णूंच्या 1000 नावांचा समावेश केलेला आहे। विष्णू सहस्त्रनामावली जर तुम्हाला म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती मोबाईलवरती लावून देऊ शकता आणि श्रवण करू शकता तरी देखील चालेल। आणि या 2 सेवा आपल्याला करायच्या आहेत। आपल्या या सेवा करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू यांना हात जोडून सांगायची आहे। आता हे पान आपल्याला जे पूजा केलेलं आहे किंवा आपण जी उपाय केलेला आहे ते माता लक्ष्मी भगवान श्री हरी विष्णू यांच्या समोरच राहून द्यायचं आहे, लगेच उचलायचं नाही। ते रात्रभर तसंच राहून द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच बुधवारी आपल्याला हे तुळशीचं पान आणि 1 रुपयाचं नाणं उचलायचं आहे। त्या नाण्यावरती आपल्याला अखंड थोड्या अक्षता देखील घ्यायच्या आहे आणि ते नाणं आपल्याला लाल रंगाच्या पोटलीमध्ये बांधायचं आहे। त्या नाण्याबरोबर तुळशीचं पान देखील त्या पोटलीमध्ये ठेवायचं आहे आणि त्याची एक पोटली तयार करायची। या पोटलीला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। नंतर आपण तुळशीला प्रथम स्वच्छ जल अर्पण करायचं आहे आणि स्वच्छ तुपाचा दिवा लावायचा आहे। तुळशीला हळदी कुंकू अर्पण करायचे आहे, धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि आता त्यानंतर आपण जे हे सेवा केलेलं तुळशीचं पान आहे जे आपण पोटलीमध्ये बांधलं होतं ते आपण तुळशीच्या एखाद्या जाड फांदीला बांधायचं आहे। हे पान तुळशीला बांधत असताना तुमची इच्छा आणि मनोकामना पुन्हा एकदा सांगायची आहे आणि आपली इच्छा जेव्हा पण कधी पूर्ण होईल तेव्हा ती तुळशीला असलेली पोटली आपल्याला सोडायची आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे। बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी दिलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तसेच बाजूला असणारे बेल आयकॉन देखील क्लिक करा। चला तर मग आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच आजच्या व्हिडिओचा एंड करते। उद्या अशाच छानशा माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर पुन्हा भेटूया। सर्वांना श्री स्वामी समर्थ।